स्वागत आहे. दरम्यान आपण मैदानावर पाहतोय नवनाथ गुंजाळ काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा ऑफ स्टिकला वळण घेताना पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज यावेळी मात्र पूर्णपणे बीट. धावफलकर मात्र या दरम्यान हा चेंडू मात्र रिव्हर्स हिटचा फटका सजवलाय. अगदी चेंडू सीमारेषा गाठतोय. प्रचंड वेगात चेंडू होईल सीमा पार. येतोय खणखणीत चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. धावफलकावर 4 धावा लागलेल्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा नवनाथ. हा चेंडू लाजवाब गोलंदाजी. स्टेप आउट करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तुषार यांच्या माध्यमातून केला गेला. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू पिच झाल्यानंतर बाहेर वळण घेतोय. एक चांगली गोलंदाजी. या ठिकाणी मात्र नवनाथ गुंजाळ नावाजलेले गोलंदाज आहेत आणि या षटकात मात्र एक चौकार जरूर खेळलाय, परंतु तदनंतर पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी ते करताना पाहायला मिळत आहे. 4 धावा धावफलकावर. जाणता राजा टीमनं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी या ठिकाणी मात्र स्वीकारली आहे. तुषार स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे झेल सुटलेला पाहायला मिळेल. एक धाव दरम्यानच्या काळात घेतली जाईल. असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. वसीमभाई चिकन अँड फिश सेंटर वांबोरी प्रोप्रायटर माननीय वसीमभाई खान म्हणतात. धावफलक वाढेल. जाऊन पोचेल. 5 धावा धावफलकर आहेत. खरं तर अगदी डोळ्यावर सूर्य असताना मात्र झेल घेणं सोपी गोष्ट नसते. इथे झेल सुटलेला पाहायला मिळाला. एका धावेत रूपांतर मात्र पाहायला मिळते. या दरम्यान हा चेंडू ऋषीसाठी. ऋषीच्या बॅटमधून डीप कव्हरच्या दिशेला शानदार लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका येतोय. चेंडू सीमा पार. चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. बाबा बर्डे यांनी जो एक षटकार मारला होता, मोहसिनभाई सेकंजीवने 100 रुपयाचं प्राइज होतं ते त्यांनी मला मारलेलं आहे. तर मी नासिर भाईंना विनंती करेल की आपल्या शुभास ते बाबांना ते आपण पारितोषिक या ठिकाणी वितरित करू. धावफलकावर 9 धावा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा नवनाथ गुंजाळ गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. हा चेंडू ऋषीसाठी. पुन्हा एकदा काय क्लास फटका खेळलाय. स्टाईल और नजाकतचे भरपूर. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय सीमा पार. वांबोरी प्रीमियर लीगचा दमदार शानदार चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपेल आणि जाणता राजा क्रिकेट टीम प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद 13 धावा धावफलकावर आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. आमचे परम मित्र व्यक्तिशेठ गोंजाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न भाऊ शब्बीर भाई खाली बस. वाटत नाही ते वर या. या ठिकाणी तुषार दुशिंग यांनी जर अर्धशतक साजरं केलं, त्यांचे परम मित्र धनंजय मुंडे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नासिरभाईंना सांगितलं शब्बीर भाई मातीतले प्लेयर आहेत त्यामुळे ते जमिनीवरतीच बसतील, पण बंटी शेट त्यांना थोडंसं खुर्चीवरती घ्या. तर बघूया
दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. कुणाल करपे दुसरं षटक घेऊन आलेत. पहिल्या षटकात 13 धावा नवनाथनं खर्च केल्यात. या दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्स हिटचा शानदार नजारा. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचणार आहेत. 17 धावा धावफलकावर. काय जबरदस्त रिव्हर्स हिटचे फटके. तुषारनं मात्र खेळून काढलेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असतील. या दरम्यान स्लोवर वन चेंडू, गती परिवर्तन, स्लोवर वन चेंडू. पुन्हा एकदा तोच फटका रिपीट करण्याचा प्रयत्न तुषार यांच्या माध्यमातून केला गेला. बॅटला मात्र हुलकावणी दिली चेंडूने. यावेळी धावफलक स्थिर असेल. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना वांबोरी प्रीमियर लीगचा थरार या ठिकाणी मात्र दुसरा दिवस संपन्न होतो आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून तुषारच्या बॅटमधून एक शानदार नजारा बाहेर पडतोय. नेत्रदीपक फटका डीप कव्हरच्या दिशेला. शानदार चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. गरजेचं आहे. सर्व खेळाडूंना देखील आयोजकांच्या वतीनं सूचना आहे, बाबांनो कॅप घालूनच शक्यतो मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय. या दरम्यान पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी होताना पाहायला मिळते. आखूड टप्प्याचे वेगवान चेंडू या ठिकाणी मात्र उसळते चेंडू पाहायला मिळत आहेत. आणि लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र तुषारनं डॉट टाकले. धावफलक स्थिर. 26 धावा धावफलकर आहेत. क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. अगदी ज्या ज्या ठिकाणी सावली आहे त्या त्या ठिकाणावरून आनंद घेत आहेत. या दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय. मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चेंडू अडवतोय, फिकी करतोय. तोपर्यंत 1 धाव आणि या एका धावेच्या सहाय्याने धावफलकात जाऊन पोहोचेल. 27 धावा धावफलकर आहेत. प्रत्येक 3 षटकं झाल्यानंतर मात्र आपला ड्रिंक्स ब्रेक. सर्व टीम्सला विनंती आहे, ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. 3 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. त्यामुळं जे 12वे खेळाडू असतील किंवा अतिरिक्त खेळाडू असतील, 3 षटकं झाली ना तुम्ही पाणी घेऊन रेडी राहायचे. 27 धावा धावफलकावर. यावेळी मात्र ऋषी स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. खरं तर सलामीवर आहेत दोघे खेळाडू आणि दोघांनी अतिशय जबरदस्त स्टार्ट आतापर्यंत दिलाय. तब्बल 27 धावा बनवल्यात. बिनबाद 27. एक दमदार फलंदाजी केली आहे. पायाभरणी भक्कम केली आहे. आता येणाऱ्या यानंतर मात्र 3 षटकात कळस चढवला जाणार का हे देखील आपण बघूयात. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. दरम्यान पुन्हा एकदा तेज तर्रार भन्नाट सुसाट चेंडू पाहायला मिळेल आणि हा देखील चेंडू डॉट असलेला पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर असेल. 27 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र करताना पाहायला मिळतोय तुषार. पहिल्या 2 षटकात मात्र 26 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र तुषारनं स्वतःच्या हाती चेंडू घेतलाय आणि नियंत्रणबद्ध गोलंदाजीचं एक सुंदर प्रात्यक्षिक या ठिकाणी मात्र मैदानावर तो सादर करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी, अतिशय दर्जेदार गोलंदाजी आणि मी एक कसलेला गोलंदाज आहे हे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तो दाखवताना पाहायला मिळतोय आणि आपल्या संघासाठी एक बहुमोल योगदान गोलंदाजीच्या माध्यमातून तो देताना पाहायला मिळतोय. अगदी धावफलकाला ब्रेक्स लावण्याचं काम केलंय. फलंदाजांना या ठिकाणी मात्र जखडून ठेवण्याचं काम तुषार करताना पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू, लाजवाब गोलंदाजी, क्लास गोलंदाजी. षटक 1 धाव केवळ तुषारनं खर्च केली आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपेल आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती जाणता राजा क्रिकेट टीम प्रथम फलंदाजी करत असताना 27 धावा. बिनबाद 27. ड्रिंक्स ब्रेक. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. थँक्यू. 3 ओव्हर नंतर कंपल्सरी ड्रिंक ब्रेक आहे. चला पाणी जाऊ दे आतमध्ये. पलीकडच्या बाजूला सोशल ग्रुपचे सदस्य आणि संघ मालक आदरणीय आमचे ऋषिकेश दादा सुपारे हे सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. ऋषीदादा सुपारे यांचं देखील मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दोनही टीमनं ताबडतोब पाणी जाऊ द्या. धन्यवाद.
तुमच्या अनमोल सौजन्याने वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 झाली धन्य। जेव्हा लाभले आपल्या स्पर्धेला ड्रिंक ब्रेक सौजन्य। आपल्या स्पर्धेसाठी ड्रिंक ब्रेक सौजन्य देणारे अन्ना कोल्ड ड्रिंक्स माननीय अनिल कुसमुडे यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद। एक घोट घेतला की डोकं कसं तड 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 वांबोरी प्रीमियर लीग अर्थात नमो चषक 2024 च्या निमित्ताने उपस्थित सर्व संघ, खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचे दोस्ती केटर्स वांबोरी प्रोप्रायटर सचिन कानडे, संपर्क क्रमांक 7741 017392 यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। दत्ता येळी मात्र चौथ्या षटकाला प्रारंभ होईल। ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल। चौथं षटक या ठिकाणी टाकलं जाईल। 27 धावा धावफलक आहेत। डावकरी हाताळणं आकुट टप्प्याचा चेंडू होता आणि आल्या आल्या दत्ताचं स्वागत केलंय। खरपूस समाचार घेतलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला, चेंडू सीमा पार षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार। धावफलक मात्र वाढेल, जाऊन पोहोचणार आहे। 33 धावा धावफलक आहेत। पहिल्या चेंडूवर मात्र तुषारनं प्रचंड आक्रमण चढवलंय। खरं तर एक चांगली आक्रमक फलंदाजी तुषारची राहिली आहे। या दरम्यान लोवर फुलटॉस चेंडू होता, बॅक टू बॅक दुसरा चेंडू सीमा पार षटकार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार। या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय आणि षटकार हॅट्रिक इथे पूर्ण होते। चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेला सीमा पार। आजच्या दिवसातली षटकार हॅट्रिक इथे मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतोय तुषार। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण राधिका होलसेल मार्केट यांचा दणदणीत खणखणीत षटकार। थँक्यू। एखाद्या कारंजातून ज्या पद्धतीनं तुषार उडतात ना, तसे मात्र तुषारच्या बॅटमधून षटकार चौकार नक्कीच बाहेर पडताना आपण पाहिलेत। एक जबरदस्त फलंदाजी त्याने केली आहे। षटकार हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे। मैदानाच्या आतमध्ये कृपया विनंती असेल, प्रेक्षकांनी कृपया मैदानाच्या आतमध्ये येऊ नये। स्कोर सांग भाऊ, स्कोर सांग। 45 धावा। या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा होता। चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूवर आलाय, चेंडूची फेकी केली आहे, दुसरी घेण्याचा प्रयत्न होता, ऐनवेळी नकार दिला। एक चांगला निर्णय दोन्ही फलंदाजांनी मात्र घेतलेला पाहायला मिळतोय। दुसरी धाव या ठिकाणी मात्र घेण्यास दोन्ही फलंदाजांनी नंतर मत त्यांचं बदललंय। एक धाव घेतली जाईल आणि या एका धावेच्या साह्यानं धावफलक मात्र आता जाऊन पोहोचेल 46 धावा धावफलकावर। चौथं षटक दत्ता गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय ऋषी। हा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता, काव कॉर्नरच्या दिशेला मोठा फटका सजवलाय। क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि परतावा लागेल। पहिला झटका बसतोय, ऋषी येथे जेलबाद होऊन माघारी परततील। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी। नवीन फलंदाज सचिन लष्करे यावेळी आपण पाहतोय। बॅटर पाहायला मिळतील।
खरं तर ऋषीने देखील एक चांगली फलंदाजी केली आणि इथे आपण पाहतोय तुषारला एक चांगली साथ मात्र ऋषीने दिलेली पाहायला मिळते. तर दत्ताला या षटकात यश मिळते. 3 षटकार या षटकात आले होते आणि पहिला बळी देखील याच षटकात आलेला पाहायला मिळतोय. दरम्यान यावेळी मात्र डावखुरी हाताच्या गोलंदाजाचा नॅचरल अँगल पाहायला मिळतोय. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची नक्कीच फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमचा मला वाटतं रिव्ह्यू असेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. 5व्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. 46 धावा धावफलकावर असतील. 4 षटकात मात्र 46 बनवले गेल्यात. 5वं षटक तुषारसाठी हा चेंडू होता. पुन्हा एकदा तुषारनं मात्र प्रचंड महाकाय फटका खेळलाय. इथे झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला. लक फेवर द ब्रेव. भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है. चेंडू आउट ऑफ द पार्क. सिक्सर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या. 52 धावा धावफलकावर असतील. 5व्या षटकातील पहिला चेंडू होता. तुषार मात्र थांबायला तयार नाहीये. काय आक्रमक आणि नेत्रदीपक फलंदाजी तो करतोय. अगदी क्रीडा रसिकांना मात्र मनमोहित केलंय आपल्या आक्रमक फलंदाजीनं. जबरदस्त फलंदाजी त्याने केली आहे. 40 धावांवर तो खेळतोय. हा चेंडू सुरेख होता. ऑफ स्टिकला शपल होत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तुषारनं केला. गोलंदाजानं देखील अगदी बुद्धी चातुर्याने मात्र पूर्णपणे स्टंपमध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. धावफलक स्थिर आहे. 52 धावा धावफलकर आहेत. अगदी आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना पहिली इनिंग या ठिकाणी मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय जानता राजा 007 हा संघ मात्र इथे प्रथम फलंदाजी करतोय. या दरम्यान पुन्हा एकदा हा फटका सुरेख रीतीने सजवलाय. डीप फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय. सीमा पार. येतोय खणखणीत चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 56 धावा धावफलकर आहेत आणि त्यातल्या 44 धावा एकट्या तुषारनं बनवल्यात. 18 चेंडू तो खेळलाय. काय बहारदार फलंदाजी इथे मात्र तुषार करताना पाहायला मिळतोय. 44 बनवल्यात. 6 धावांची गरज तुषारला मात्र अर्धशतकासाठी असणार आहे. 56 धावफलकावर मात्र नक्कीच पहिल्या इनिंगच्या आपण पाहतोय 56 धावा धावफलकावर आहेत. या दरम्यान रिव्हर्स हिट पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी साधली आहे आणि चेंडून गाठली आहे सीमारेषा. होतोय आर पार फरार. चौकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. ब्रँडेड लग्न बस्ता होलसेल रेट मध्ये मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण. तुषार या ठिकाणी मात्र 48 धावांवर खेळतोय. कालच्या दिवसभराच्या सत्रात आपण पाहिलं उमेश बर्डे जबरदस्त फलंदाजी केली होती. 48 धावा काल दिवसभराच्या सत्रात त्याने देखील बनवल्या होत्या. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक तुषारच्या नावे लागणार का? आणि हो, नक्कीच लागलं जातंय. हा देखील चेंडू सीमा पार.
एक जबरदस्त फलंदाजी आणि इथे मात्र 52 धावा वैयक्तिक पूर्ण करतोय तुषार. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स. एकदा बॅट वर करायला हरकत नाहीये. जबरदस्त फलंदाजी केली आहे. ही फलंदाजी जर आवडली असेल तर एकदा तुषारसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. क्रीडा रसिकांचं मात्र भरपूर मनोरंजन त्यानं केलंय. लाजवाब फलंदाजी. धावफलक. या स्पर्धेचे आयोजक नासिरभाई कोतवाल यांच्याकडून मात्र तुषारसाठी 101 रुपयांचं प्राइज आणि धनंजय मुंडे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं प्राइज असणार आहे. स्लोवर वन, गती परिवर्तन. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती देखील प्रचंड वेगात दोन्ही फलंदाजांनी घेतली आहे. धावफलक 1 ने पुढे जाईल. 65 धावा. याळी मात्र धावफलकावर आहेत. संघ मालक आहेत जाणता राजा 007 चे गोटू मोरे आणि त्यांच्याकडून 501 रुपयांचं प्राइज. तुषारसाठी नक्कीच त्याच्या खेळीवर खुश होऊन संघ मालकांनी देखील दिले गेले. खरं तर संघ मालकांचं देखील कौतुक असेल. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम, पाठिंबा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आणि नक्कीच तुषारवर मात्र बक्षिसांची खैरात इथे होताना पाहायला मिळते. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीअंती 65 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात जाणता राजा 007 टीम इथे प्रथम फलंदाजी करते आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. पाच षटकात 65 बनवल्या गेल्यात. तुषारनं मात्र वैयक्तिक 50 धावा या अगोदरच्या षटकात पूर्ण केल्या. तब्बल 1100 रुपयांचं प्राइज. त्यासाठी मात्र नक्कीच तुषारला वितरित केलं जाईल. स्वतः संघ मालक गोटू मोरे यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज, धनंजय मुंडे यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज, तर आमचे मार्गदर्शक आणि मित्र या स्पर्धेचे आयोजक नासिरभाई कोतवाल यांच्याकडून देखील 100 रुपयांचं प्राइज, असं तब्बल 1100 रुपयांचं प्राइज नंतर मात्र तुषारला वितरित केलं जाईल. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. दत्ताचा पहिला चेंडू. तुषार थांबायला तयार नाहीये. ही इज ऑन फायर आणि हा चेंडू डीप थर्ड मॅनच्या दिशेला जातोय. सीमा पार चौकार. साऱ्या गगनात ललकार. शिव मल्हार इंडस्ट्रीज माननीय राजेंद्र गायकवाड दाजी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. धन्यवाद डीजे. धावफलक जाऊन पोहोचेल. 69 धावा. हा चेंडू सुरेख. दत्ताचं देखील कौतुक असेल. एका सेट आणि आक्रमक फलंदाजाला इथे मात्र दत्तानं थोपवलंय. स्ट्राईक पासून दूर ठेवण्यात त्याला यश मिळते. लेग बाईट्स. पंचांचा इशारा येईल. धावफलक 1 ने आकार घेत आता जाऊन पोहोचेल. 70 धावा येळी मात्र धावफलकावर लागल्या जातील. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सतीश भालेराव सर याळी मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक इथे मार्गस्थ असतील. 70 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. यावेळी मात्र क्रीज सोडली. स्ट्राईकला राहण्याचा प्रयत्न नक्की तुषारकडून होताना पाहायला मिळेल आणि त्या बदल्यात मात्र सचिन इथे स्वतःच्या विकेटचं सॅक्रिफाईस, बलिदान या ठिकाणी केलंय आणि माघारी परतलेले पाहायला मिळतील. धावबाच्या संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी. या ठिकाणी जाणता राजा नॉट 7 टीमचे संघ मालक चिन बाद झालेत. सलामीला गेलेला या ठिकाणी आपण पाहतोय तुषार अजून देखील मैदानावर तळ ठोकून फलंदाजी करतोय. या दरम्यान हा चेंडू सुरेख. नक्कीच दत्तानं मात्र प्रभावी रीतीनं हे षटक हाताळलंय. अगदी
तुषार मात्र भुकेल्या वाघासारखा प्रत्येक चेंडूवर तुटून पडलेला आपण पाहिला. चौकार षटकारांची आतषबाजी त्याने केली. वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. अगदी लागोपाठ 3 षटकार देखील याच फलंदाजानं ठोकले आणि अशा फलंदाजाला शेवटच्या षटकात नक्कीच एक दर्जेदार मारा दत्ता करताना देखील पाहायला मिळते. मित्रांनो, खरं तर हा राहुरी टेनिस क्रिकेटचा दर्जा आहे. इथे मात्र चांगले फलंदाज गोलंदाज या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आज दुसरा दिवस आहे, ट्रेलर आहे, अजून पिक्चर मात्र पुढे नक्कीच पाहायला मिळेल. या दरम्यान हा चेंडू यावेळी निलेशच्या बॅटमधून एक फटका नक्कीच सजवला गेला. नवनाथनं मात्र सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आपण पाहिले. झेल होऊ शकला नाही आणि दरम्यानच्या काळात आपण पाहतोय 3 धावा या चेंडूवर प्राप्त होतील. चौऱ्याहत्तर धावा